हाय. आपण मागच्या लेक्चरमध्ये एनर्जी ट्रान्सफर्स इन अन इलेक्ट्रिक सर्किट पाहिलं होतं आणि समजून घेतलं होतं. नाव इट इज द जूल्स लॉ ऑफ हिटिंग. तिथं डायरेक्टली हिटिंग नाही आहे पण दिलेला आहे तो बघा. तर P इज इक्वल टू इलेक्ट्रिकल पॉवर म्हटलं त्यानं. इलेक्ट्रिकल पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम रिक्वायर्ड असं सांगितलेलं आहे. पण इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे काय होते तर इलेक्ट्रिक पॉवर इज द रेट ॲट विच एनर्जी इज युज्ड. इलेक्ट्रिक पॉवर इज द रेट ॲट विच द एनर्जी इज युज्ड. ज्या रेटनं एनर्जी यूज केल्या जाते आणि कसं तर इट इज द रेट ॲट विच. मग रेट म्हटल्यावर त्याला टाइम पिरियड आला, सगळं झालं, बाइंडिंग आलं. सो electric power is the rate at which energy is used and therefore P is equal to electrical power. P is equal to electrical power. Okay, and that is equal to energy upon time required. Karan, it is the rate at which energy is used. Therefore, energy required upon एनर्जी रिक्वायर्ड आहे. एनर्जी कंझ्युम किंवा एनर्जी यूज पण एनर्जी अपॉन इट इज टाइम रिक्वायर्ड. ओके, आणि याला काळजीपूर्वक लक्ष देऊन पूर्ण जर व्हिडिओ पाहिला तर हे लक्षात येईल. अदरवाईज कुठून आलं काय आलं असंच वाटत राहील. तर पूर्ण विथ फुल कॉन्सन्ट्रेशन ऑब्झर्व दिस व्हिडिओ. ओके, so it is the electric power is the rate at which the energy is used and therefore P is equal to electrical power. P ने आपण electrical power शो केलेली आहे and that electrical power is equal to energy upon time required. Now it is energy कोणती तर आपण तिथे आताच पाहिलं होतं it is VAPQ. ओके, कारण तेवढी एनर्जी मिळाली होती आणि किती तर दिलेल्या टाइम टी मध्ये की जे आपण एनर्जी ट्रान्सफर्स इन द इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये पाहिलं होतं. म्हणून हियर VAB into Q upon a T that is time required. But again we know that electric current is the amount of charge flowing through the circuit in a unit time. Electric current is a amount of charge flowing through the circuit in a particular cross sectional area in a unit time. अशी आपण डेफिनेशन सुद्धा पाहिली होती. It is the amount of charge flowing through a particular cross sectional area in a unit time. That is here it is I, that is electric current, is equal to Q upon time. So this is what we have studied in our earlier standard. ओके, मग इथं काय आहे तर आपल्याला माहित आहे I is equal to Q upon T आहे. आणि हे मी पहिले पण सांगितलं होतं 9वीचं चार्टर छानपैकी वाचावं लागते. आणि मग आपण याला VAB into Q upon T लिहू शकतो. ओके, पण सिन्स I is equal to Q upon T. So Q upon T, this can be replaced by I. So here this will become VAB into I. VAB into I. So this is our equation number 1. This is our equation number 1. पहा काहीच नाही केलं तर पहिले इलेक्ट्रिकल पॉवर म्हणजे समजून घेतलं. तर इलेक्ट्रिक पॉवर इज द रेट ॲट विच द एनर्जी इज युज्ड. सो एनर्जी अपॉन टाइम रिक्वायर्ड. एनर्जी VAB into Q, कारण Q चार्ज A पासून B पर्यंत मूव्ह होणे आणि दॅट इज द वर्क डन. आपण पाहिलं होतं दॅट इज एनर्जी इज यूज VAB into Q in a time T. So it is upon T. Then VAB as it is Q upon T केला. But we know that it is I is equal to Q upon T. म्हणून त्या Q upon T च्या जागेवर आपण I ठेवला and this is our equation number 1. The source of energy the cell gives in a time T. मग आता सोर्स ऑफ एनर्जी कोण होता तर सेलच होता. त्या सेलने दिली आपल्याला एनर्जी आणि इट इज इन अ टाइम T.
द एनर्जी P इंटू टी. आता मग एनर्जी किती दिली तर इट इज P. ओके, कारण पॉवर इलेक्ट्रिकल पॉवर आणि टी टाइम मध्ये दिली दॅट इज P इंटू टी टू द रजिस्टर्स. आणि कोणाला दिली तर रजिस्टरला दिली. तो ए आणि बी वाला फिगर मधला बाजूच्या पेजवरच आहे, वरच आहे या पेजच्या वर. Then, if I is the current flowing continuously through the circuit, आता I current आहे त्या सर्किट मधून फ्लो होऊन राहिलेला कंटिन्युअसली, the heat produced in the resistor in a time t will be, तर H is equal to P into T होईल. कसं करंट फ्लो होऊन राहिलेला आहे सर्किट मधून, तर सर्किटला मग कंटिन्युअसली सेल पासून एनर्जी मिळेल आणि क्यू चार्ज मूव्ह राहिलेला आहे फ्रॉम ए टू बी. आणि मग तिथे I is the current flowing continuously through the circuit, the heat produced in the resistors. हीट प्रोड्यूस किती होईल तर जेवढी पॉवर असेल तेवढी आणि दिलेल्या टाइम मध्ये इन अ टाइम टी. सो इट विल बिकम्स P into T. आणि म्हणून द हीट प्रोड्यूस इन द रेजिस्टर्स इन अ टाइम टी विल बी H is equal to P into T. पण आपण P काढलेला आहे, इट इज VAB into I. कारण इक्वेशन 1 वरून इट इज VAB into I. कशाच्या जागेवर तर P च्या जागेवर, सिन्स P is equal to VAB into I from equation 1. ओके, मग आता या P च्या जागेवर VAB I ठेवू शकतो and into T this is as it is. So this is our equation number 2. This is our equation number 2. पाहून घ्या इथपर्यंत झालं होतं. But the source of energy the cells gives in a time t, the energy E, that is energy to the resistor is P into T. Mug, if I is the current flowing through the resistors continuously through the circuit, the heat produced in the resistors in a time t. Mug, the heat किती produce होईल त्या resistors मध्ये in a time t will be given by H is equal to heat is produced. It is equal to P, that is electric power. What we have given. It is into T आणि मग या P च्या जागेवर आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये VAB into I तोच प्लेस केला. नाउ दिस इज अवर इक्वेशन नंबर 2. आता डायरेक्ट तिथं पुस्तकामध्ये बघा तर डायरेक्ट काय केलेलं आहे, अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ डायरेक्टच लावलेला आहे. ओहम्स लॉ कोणाला आठवते मग, आहे की नाही? तर मग Ohm's law है, if a physical state of conductor remains constant, if a physical state of conductor remains constant, आता physical state मध्ये काय काय येते ते पण माहित पाहिजे ना, नाही तर मग कंडक्टर माहित आहे पण त्याच्या physical states मध्ये काय येते तर, आणि ते कोणाच्या कंडक्टरच्या, इट इज त्याची लेंथ, एरिया जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे, टेम्परेचर आणि जो मटेरियल. की नाही तर मग जर समजा या गोष्टी जर बदलवल्या तर सगळंच बदलेल. लेंथ बदलवली तरी पण फरक पडेल, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन बदलवला, बारीचा गाडा गेला फरक पडेल, नंतर टेम्परेचर वाढवलं तरी फरक पडेल, आणि सर्वात महत्वाचं मटेरियल चेंज केलं तर मग इफ अ फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट, मग त्याचं टेम्परेचर वाढवलं नाही, त्याचं मटेरियल नाही वाढवलं, त्याची लेंथ नाही वाढवली किंवा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सुद्धा वाढवलेला नाही आहे, then the current I flowing through it is directly proportional to the potential difference between the two ends. आणि हे आपण शिकलेलं आहे की it is current flowing through the circuit is directly proportional to the potential difference between its two ends. कोणाच्या रेजिस्टरच्या किंवा कंडक्टरच्या, इट इज V. I is directly proportional to V. Therefore I is equal to kV. I is equal to kV and K is the constant of proportionality. K is the constant of proportionality.
जे आपल्या पुस्तकात हे केलेलं नाही आहे तिथं डायरेक्टच लिहिलं अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ. पण आपण बघून घेऊ दॅट के इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. सगळ्यांना माहित आहे की प्रोपोर्शनॅलिटीचं कॉन्स्टंट असते आणि मग इक्वल टू होते आय इज इक्वल टू के इंटू व्ही. दॅट इट इज आय इंटू 1 अपॉन के इज इक्वल टू व्ही होईल. कारण हा के जर इकडे आला तर डिवाइड वर जाईल, पण आपण त्याला सेपरेट केलं आय इंटू 1 अपॉन के इज इक्वल टू व्ही. आणि 1 अपॉन के इज इक्वल टू जर आपण आर म्हटलं इट इज आर इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. आर इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर अँड दॅट इज 1 अपॉन के. 1 अपॉन के ला आपण आर म्हटलं रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. त्या कंडक्टर मध्ये किती अडथळे आहेत that is given by the 1 upon k. Therefore it is denoted by r. So this will becomes v is equal to ir. V is equal to ir. Okay, v is equal to ir झालेला आहे. आणि मग this is called as Ohm's law. असं आपण शिकलो होतो की काहीच नाही सरळ if a physical state of conductor remains same or constant, the current I flowing through the conductor is directly proportional to the potential difference between its two ends. So I is directly proportional to V. आणि मग डायरेक्टली प्रोपोर्शनल असते तेव्हा आपण k घेत असतो कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी I is equal to kV. आणि हा k जर इकडे आणला it will becomes 1 upon k. This is 1 upon k is equal to resistance of the conductor and that is replaced by R. So it will become IR into V and that is after rearrangement it will become V is equal to IR. And this is the Ohm's law. This is the Ohm's law. आणि मग तो आता पुढे बोलून राहिलेला आहे according to Ohm's law. According to Ohm's law. So this will become VAB is equal to IR. According to the Ohm's law, this will becomes VAB. कारण आपलं जो काय VAB आहे, ओके, is equal to IR. आणि कुठून घेतलं तर ते Ohm's law नुसार आपण घेतलं आहे. म्हणजे हा VAB च्या जागेवर आपण IR इझिली ठेवू शकतो. ओके, नाव आता आपल्याला काय होईल की VAB इज इक्वल टू IR आहे. ही इक्वेशन वापरून आपण वेगवेगळे प्रकार करू शकतो. तो बघा VAB इज इक्वल टू IR. Therefore I is equal to VAB upon R असं सुद्धा आपण लिहू शकतो. ओके, मग putting the value of R, it is putting the value of I in the equation 2. In the equation 2. आता I ची व्हॅल्यू काढली आपण according to the Ohm's law नुसार. This value of I is put in the equation 2 and then we get x is equal to, it is आपलं इक्वेशन आहे x is equal to VAB. ओके, आणि I च्या जागेवर आपल्याला ही व्हॅल्यू ठेवायची आहे इट इज VAB upon R आणि T as it is. T as it is. I hope you are getting me. So it is according to Ohm's law V is equal to IR. Therefore VAB is equal to IR also. This I is equal to VAB upon R. So putting the value of R in the equation 2, we get x is equal to VAB into VAB upon R into T. Okay, now it becomes V into V, that is V square AB. Okay, V square AB into T upon R into G upon R. Okay, तर काहीच नाही ते इथं VAB into VAB आहे. V into V square झाला. हे इथं ते पॉइंट्स मधलं पोटेन्शियल डिफरन्स आहे. ओके, सो दिस इज अवर इक्वेशन नंबर 4. तर हे झालं आपलं इक्वेशन नंबर 4. Similarly, putting the value of VAB
इक्वेशन 2 वी गेट, आता आय ची व्हॅल्यू ठेवली तर हे मिळालं आपल्याला, पण जर VAB इज इक्वल टू IR जर या इक्वेशन मध्ये ठेवलं तर आणखी आपल्याला मिळेल. तर बघा, सिमिलरली पुटिंग द व्हॅल्यू ऑफ VAB इज इक्वल टू IR, VAB is equal to IR in the equation 2 we get तर काय होईल H. ओके, मग आता VAB च्या जागेवर IR ठेवायचा आहे. ओके, ठेवला, मग I as it is T, so it will becomes I square RT, I square RT. तर पहा ओहमचा लॉ किती कामाचा, ओहमचा लॉ काढला. ओके, ही एक व्हॅल्यू ठेवता येते VAB च्या जागेवर इक्वेशन नंबर 2 मध्ये, आणि दुसरी ठेवता येते I is equal to VAB upon R. तर H is equal to आपल्याला 2 मिळाले, V square AB into T upon R, आणि H is equal to I square RT. This is the equation number 5, and H is equal to, it is I square RT. It is called as a Joule's law of heating. So this is H is equal to I square RT. It is called as Joule's law of heating. Very easy, but you have to keep your concentration. Fine. Then and then you will get this, and very easy. What I want to pronounce again. Then nowadays unit of electrical power, आणि मग आता तिथेच खाली दिलेला आहे युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर, तर तिथे बिचाऱ्याने शॉर्टकट मारलेले आहे. तर बघू आपण युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर. हा, आता पहिले तर सर्वात महत्वाचं द पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय. तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, the potential difference between the 2 points in an electric field is defined as the amount of work done in moving a unit of positive charge from one point to another point. आता पोटेन्शियल डिफरन्स आपण दोन्ही डेफिनेशन मध्ये 9वी मध्ये, तर 2 पॉइंट मधलं जर पोटेन्शियल डिफरन्स असेल तर इट इज, आणि कुठं तर इलेक्ट्रिक फील्ड मधलं, इट इज डिफाइंड ॲज द अमाउंट ऑफ वर्क डन. मग जो पॉझिटिव्ह चार्ज एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेस मध्ये मूव्ह होण्यासाठी जे काही अमाउंट ऑफ वर्क डन केलं गेलं, इट इज द अमाउंट ऑफ वर्क डन इन मूव्हिंग अ युनिट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. हे झालं पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजेच काय होईल, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, तर दॅट इज PD न दाखवतो आपण, PD पण लिहितो इज इक्वल टू अमाउंट ऑफ वर्क डन, आणि कशासाठी, तर फॉर मूव्हिंग द पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय, इट इज Q. तर बघा, PD इज इक्वल टू वर्क डन अपॉन क्वांटिटी ऑफ चार्ज ट्रान्सफर्स. PD इज इक्वल टू वर्क डन अपॉन क्वांटिटी ऑफ चार्ज ट्रान्सफर्स. तर बघा, कारण पोटेन्शियल डिफरन्सच्या डेफिनेशन नुसार की पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस ट्रान्सफर करण्यासाठी जे काही वर्क डन होते दॅट इज डिफाइंड ॲज द पोटेन्शियल डिफरन्स. सो इट इज PD इज इक्वल टू वर्क डन अपॉन क्वांटिटी ऑफ चार्ज ट्रान्सफर्स. इट इज क्वांटिटी, it is QUAN, quantity of charge transfers, quantity of charge transfer. Okay, मग त्याला जर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, इट इज potential difference. मग आता work done, it is work done is equal to PD into quantity of charge transfer. समजलं असेल, कारण वर्क डन इथंच ठेवलं. ओके, मग हा इकडे डिवाइड मध्ये होता, इंटू मध्ये जाईल,
difference into the quantity of the charge transfer. आणि हे पुस्तकात दिलेलं नाहीये बरं, डायरेक्ट त्यांनी वापरलेलं आहे की P is equal to VAB into I. तर पहिले समजून घ्या. सर्वात पहिले मी वर्क डनमध्ये पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशन सांगितली. The potential difference between the 2 points in an electric field is defined as the amount of work done in moving a unit of positive charge. म्हणजे Q moving unitला कारण Q वर पॉझिटिव्ह चार्ज असते from one place to another point. And therefore potential difference is equal to work done upon quantity of charge transfer. Quantity of charge transfer. मग या वर्कडनला एका बाजूला ठेवलं आणि या पीडीकडे आयला घेऊन दिलं तर इंटू झाला आणि मग पीडी इंटू क्वांटिटी ऑफ चार्ज ट्रान्सफर्स. ओके, मग इट इज वर्क डन इज डिनोटेड बाय W. PD potential difference is denoted by V and charge that is denoted by Q. That is denoted by Q. So W is equal to V into Q. W is equal to V into Q. आणि मग पुन्हा V is equal to W upon Q. V is equal to W upon Q. आणि मग वर्क डन जे असते तर ते आपण जूल मध्ये मोजतो. त्याचं युनिट काय जूल. ओके, आणि चार्ज जो असते कोलम मध्ये मोजतो. सो इट इज 1 कोलम. ओके, काय केलं बघून घ्या पुन्हा. Work done is equal to potential difference into quantity of charge transfers. Work done W दाखवतो, potential difference V दाखवतो, quantity of charge transfers that is denoted by Q. Then V is equal to W upon Q. आता work done that is measured in a joule. So work done is equal to 1 joule. And Q is equal to 1 coulomb. Charge जो आहे तो कोलम मध्ये मोजल्या जाते. And current is equal to I is equal to Q upon T सांगितलं होता. Okay, so it is current is equal to charge upon time. Current is equal to charge upon time. Okay, Q म्हणजे charge. Okay, मग current आपण 1 ampere ने दाखवू. is equal to charge कोलम मध्ये असते 1 कोलम. Time 1 second. 1 second. आणि मग आता कुठं त्यांनी आपल्याला लेवलवर येऊ आपण तर आपल्या लक्षात ठेवायचं V is equal to 1 joule upon 1 coulomb and 1 ampere that is electric current is equal to charge upon time 1 coulomb into charge. आणि मग आता तो काय म्हणून राहिला तर P is equal to VAB into I. आपले जो P is equal to VAB into I आहे पाहून घ्या. मागच्या पेजवरच आपण VAB is equal to आत्ताच काढलं होतं VAB is equal to P is equal to VAB into I. आपल्याजवळ आहे. ओके, मग आता आपण व्यवस्थित लिहू. P that is electrical power is equal to VAB into I. Okay, V means it is volt. V means volt. Okay, into ampere. आणि मग व्होल्टच्या जागेवर आपण 1 joule upon coulomb लिहू शकतो. It is 1 joule upon 1 coulomb into ampereच्या जागेवर 1 coulomb upon 1 second. 1 coulomb upon second. आणि आपण काय पाहताय युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर. ओके, तर सोपं आहे. पहिले पोटेन्शियल डिफरन्स समजून घ्यायचं मग त्याच्यानुसार मूव व्हायचं. W is equal to V into Q. मग V is equal to W upon Q करायचं. W वर्क डन जे असते तर जूल मध्ये मोजतात आणि Q कोलॉम मध्ये मोजते. आणि त्यासोबतच इलेक्ट्रिक करंट I is equal to Q upon T घ्यायचा. म्हणजे करंट is equal to charge upon time. Current is measured in ampere and charge is measured in a coulomb and time in a 1 second. 1 minute.
1 मिनिटाचा मधात ब्रेक होता. आणि म्हणूनच मग आपले आता याला पुन्हा सांगतो वर्क डन इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स इनटू क्वांटिटी ऑफ चार्ज ट्रान्सफर. ओके, सो W इज इक्वल टू V इनटू Q आणि मग V इज इक्वल टू W अपॉन Q. So it is 1 joule upon coulomb and I is equal to Q upon T. Current that is equal to charge upon time. 1 ampere is equal to 1 coulomb upon 1 second. Okay. Now we know that V is equal to P is equal to VAB into I. Okay. It is VAB, V च unit आहे volt आणि current च unit आहे ampere. 1 व्होल्टच्या जागेवर आपण 1 जूल अपॉन 1 कोलम काढलं होतं आणि मग 1 अँपिअरच्या जागेवर कोलम अपॉन सेकंड काढलं होतं. ओके, मग आता सरळ सरळ आहे कोलम कॅन्सल होऊन जाईल. सो दिस विल बिकम 1 जूल अपॉन 1 सेकंड. ओके, 1 जूल अपॉन 1 सेकंड आणि मग 1 joule upon 1 second म्हणजेच काय? It is watt. It is watt. Okay, so W capital that is watt. आणि 1 joule per second म्हणजेच watt होईल. And this is the unit of electrical power. This is the unit of the electrical power and that is 1 watt. 1 watt. अशा प्रकारचं आहे. तर मला वाटते सगळ्यांना जमेल शांततेने पुन्हा पुन्हा हे व्हिडिओ पहा आणि मग आपल्याला त्याला हे करता येईल म्हणजे लक्षात घेता येईल. आणि इलेक्ट्रिक करंट आहे तर आपलं सर्किट ब्रेक झालं नाही पाहिजे तर कंटिन्यू राहिलं पाहिजे. सो thus the unit of electrical power is a 1 watt. Okay, then think about it. How can we write mechanical power in a manner similar to the electrical power? आता विचार करा मध्ये तर mechanical power. How can we write mechanical power in a manner similar to the electrical power? जसं इलेक्ट्रिकल पॉवरचं सांगितलं तर मेकॅनिकल पॉवर आपल्याला कशी लिहिता येईल तर पहिले पाहून घ्या. मेकॅनिकल पॉवर इज द अमाऊंट ऑफ मेकॅनिकल वर्क डन. इलेक्ट्रिकल पॉवरचं आपण काय केलं होतं ती डेफिनेशन पाहिली होती. आता बघा मेकॅनिकल पॉवर इज द अमाऊंट ऑफ मेकॅनिकल वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट पर युनिट टाइम. त्या ऑब्जेक्टवर जे वर्क डन झालेलं आहे पर युनिट टाइम मध्ये दॅट इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल पॉवर. इट इज मेजर्ड इन वॅट कारण पॉवर जो आहे इलेक्ट्रिकल पॉवर असो की मेकॅनिकल पॉवर असो दॅट इज मेजर्ड इन वॅट. Okay, similarly electrical power is the electrical work done on the charge per unit time. So electric power is the electrical work done on the charge per unit time and it is also measured in a watt. आणि याला आपण वॅट मध्येच मोजत असतो. अशा प्रकारचं हे आपलं थिंक अबाउट इट आणि हे पूर्णच्या पूर्ण लक्षात ठेवायचं. याचं मी जर आपण वॅट मध्येच करू दॅट इज जूल पर सेकंड. जूल पर सेकंड. आय होप यू गॉट दिस व्हेरी सिम्पलर टर्म्स. सो दिस इज द इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड जूल्स लॉ. ओके, सो आय विल स्टॉप हियर. बाय.